गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी माझा टिफिन रेडी झाला होता साहिलसाठी. इकडे बघा बाबा पिल्लूला चालायला शिकवत होतं. तिने एक व्हिडिओ बघितला होता त्याने, तर तो चालवायला शिकवत होता पिल्लूला आणि पिल्लू तर खरंच उभं राहायला लागले. आणि तिला चपाती पाहिजे म्हणून इतकी रडत होती, बापरे, खूप रडणं झालं तिचं. आणि चपाती तर तिला आत्ता मी देऊ शकत नाही. पिल्लूला 1-2 दात जरी आले तरी मी थोडीशी छोटी छोटी करून बारीक करून देईल तिला, पण तिला अजून दात पण नाहीत आलेले. उगाच अडकल म्हणून आम्ही देत नव्हतो. पण तिला बाबाच्या ताटातली चपाती काही केल्या खायची होती आणि तिने खाल्ली पण, सगळी तोंडामध्ये भरून ठेवली होती. नंतर फ्रेश वगैरे करून पिल्लूला खेळायला दिलं. आणि इकडे बघा टाईमपास कसा चालला होता, माझ्या पायाला धरून उभं राहणं चाललं होतं. आणि संध्याकाळी झोपता झोपेना पोरगी, त्यामुळे मग काय माझं जेवणाचं तर झालंच नाही स्वयंपाक. मग रात्री चायनीज वगैरे मागवलं आम्ही आणि खूप लेट झाला होता, 11-12 वाजून गेले होते. तरी पण पिल्लू झोपली नव्हती. इथून बघा हळूच कशी बाहेर आली आणि मला बघते मी किचनमध्ये. तर किचनमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे तिचा. तर सकाळी मग उठलो आम्ही वगैरे, सगळं फ्रेश झालो आणि आम्ही चाललो होतो बाहेर मम्मीकडे, कारण की परवा आम्हाला जायचं होतं एंगेजमेंटला, त्यामुळं मग आम्ही रेडी होत होतो. तर हे मी कानातलं दाखवत होते, कारण की मी आजच केले. कानातलं कसं आहे सांगा, असं फॉरेवरचं चिन्ह असलेलं आहे छोटंसं वरती. तर पोचलो मम्मीकडे, तर हिचं बघा कसा गोंधळ चालला होता, मम्मीला बघून खेळणं चाललं होतं. योगेशपासून काही ती हालतच नव्हती आणि मम्मीला पण तिला खेळवायला फार मजा येत होती, त्यामुळे ते लोक खेळत होते. मग पिल्लूला घेऊन वरती गेले, कारण की वरती आहे तिच्या माऊचं लग्न, त्यामुळे मंडप वगैरे टाकलाय सगळा. मग रमा पण काय तिकडेच खेळत बसली होती. आकाशकंदील त्या दरवाजाचे काढले आणि त्याच्याबरोबरच खेळायला लागली. मग इकडे अनिकेतला म्हणलं, तू जर चाललाय का आम्हाला लेट झालं तर मी रिक्षाने जाईल घरी, माझ्याकडे चावी देऊन ठेवू एक. मग त्याने माझ्याकडे चावी दिली आणि मग मी वरती घरी गेले. म्हटलं घराची चावी घेऊन ठेवा व्यवस्थित, नाहीतर मी विसरूनच जाईल. म्हणून व्यवस्थित ते मी घरात ठेवून घेतली आणि मम्मीला म्हणलं मस्त असा चहा कर. मग मी चहा बिस्किट खायला बसले. आज माझे केस पण कट करायचे होते, कारण की केस खूप वाढले होते, शेंडे फुटले होते, व्यवस्थित नव्हतं दिसत. म्हणून मी केस वगैरे स्वच्छ धुवूनच आले होते येताना. मम्मीला म्हणलं तेवढे कट करून दे माझे केस. मग चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर केस वगैरे कट केले आणि बघा इकडे फायनली तर केस कट करायचे होते थोडेसे, पण खूपच कट झाले, डायरेक्ट कमरेवरच आले केस. पण ठीक आहे, जाड आहेत त्यामुळं काय वाटत नाही, खाली खूप पातळ झाले होते केस. तर इकडे बघा रमाबाळाबरोबर खेळणं चाललं होतं पिल्ल्यांचं सगळं. तर त्यांना खूप मजा येते, रोज व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तिच्याशी आणि आज प्रत्यक्षात बोलणं चाललं होतं. तर इकडे बघा पप्पाने माकड टोपी आणली होती, तर पप्पाला बघून कसं चाललं होतं रमाचं. तिला म्हटलं घे उचलून बघू घाबरते का, तर ते काही घाबरत नाही. ते म्हणते मी पप्पाला घाबरत नाही आणि कोणाच्याच पप्पाला घाबरणार नाही, असं चाललं होतं. आणि इकडे बघा उभं राहायचं चाललेलं रमाचं, कॉटला धरून धरून उभं राहायचा प्रयत्न करायचा चालला होता. तर तुम्ही पण बघा आता हे 7 महिन्याचं बाळ कसं उभं राहायला लागले, काय बोलायचं. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.